सुस्वागतम. जय महाराष्ट्र. योद्धा ई लर्निंग या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, ज्याप्रमाणे तुम्ही थंबनेलवरती पाहिलं आहे की महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा 2024 ही महाराष्ट्र राज्याने डिक्लेअर केलेली आहे. तर सगळ्यांच्या मनातला प्रश्न की टीईटी परीक्षा नेमकी काय आहे, ही परीक्षा कोणाला देता येते, याबाबतचे जे प्रश्न आहेत किंवा टीईटी परीक्षा खरंच द्यावी लागते का, किंवा ती दिल्यानंतर खरंच आपण शिक्षक होऊ शकतो का, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तर आपण आपल्या आजच्या भागात पाहणार आहोत. तर मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण कोणते कोणते मुद्दे आपण आज पाहणार आहोत त्याबद्दल थोडी सविस्तर माहिती घेऊया. मित्रांनो, टीईटी परीक्षा महत्वाची का, याबद्दल आपण आज पाहणार आहोत. त्यानंतर टीईटी अर्ज कसा व कुठे भरावा, ही माहिती सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. त्यानंतर परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय असतात याबाबत तुम्हाला माहिती मी नक्कीच देणार आहे. टीईटी अभ्यासक्रम काय असणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं मी 60 दिवसात परीक्षा कशी पास केली याबाबतच्या शॉर्टकट ट्रिक्स मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे तुम्ही आजचा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. आणि जर तुम्ही आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर नक्कीच आता लाल बटनवरती क्लिक करून तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल या नोटिफिकेशनवरती सुद्धा तुम्ही क्लिक करून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्या चॅनलवरील नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटतील तर ते तुम्हाला लगेच बघता येतील. आणि हो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. व त्यानंतर आपण बघणार आहोत टीईटी परीक्षेनंतर नेमकं काय. तर मित्रांनो, चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. सगळ्यात महत्त्वाचं टीईटी परीक्षेची माहिती. तर मित्रांनो, शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार राज्यात 1ली ते 8वी म्हणजे 10वी पर्यंत या वर्गांना अध्यापन जर शिकवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला डीटीएड म्हणजेच डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन आणि बीएड म्हणजे बॅचलर ऑफ एज्युकेशन तुम्हाला देणं महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला या बेसिसवरती शिक्षका पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महाटीईटी परीक्षेचं आयोजन करण्यात येतं. 2024 या वर्षातील टीईटी परीक्षेची जाहिरात सध्याच प्रसिद्ध झाली आहे, जी सर्वांच्या मोबाईलमध्ये सध्या असणार आहे. आणि त्या परीक्षेची तारीख सुद्धा त्या ठिकाणी जाहीर झालेली आहे. तर या जाहिरातीनुसार पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज नोंदणी करणं आवश्यक आहे. त्यानंतर टीईटी परीक्षा कोण देऊ शकतं. मित्रांनो, महाराष्ट्रातील डीएड आणि बीएड पदवी उत्तीर्ण केलेले विद्यार्थी या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. म्हणजेच महाटीईटी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर इयत्ता 1ली ते 8वी या वर्गांना अध्यापन करण्यासाठीच्या भरती प्रक्रियेत अर्ज करण्यास हे विद्यार्थी पात्र राहतील. शैक्षणिक पात्रतेच्या अटीनुसार विद्यार्थ्यांना पेपर क्रमांक 1 साठी आणि पेपर क्रमांक 2 साठी अर्ज दाखल करता येतील. म्हणजेच उमेदवाराने पेपर 1 साठी अर्ज करावा का पेपर 2 साठी अर्ज करावा, हे त्याच्या पात्रतेनुसार त्याने ते ग्राह्य करायचं आहे. जर एखाद्या उमेदवाराला दोन्ही पेपरसाठी जर अर्ज भरायचा असेल तर तो नक्कीच त्या ठिकाणी भरू शकतो. त्यानंतर टीईटी परीक्षा कधी. तर मित्रांनो, सगळ्यांना माहिती आहे महाटीईटी परीक्षा जी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून आयोजित केली जाणार आहे, ती शिक्षक पात्रता परीक्षा या 10 नोव्हेंबर 2024 ला आयोजित केली जाणार आहे. या परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत ही 30 सप्टेंबर पर्यंत आहे. म्हणजे परीक्षेसाठीचा अर्ज केल्यानंतर उमेदवारांनी परीक्षेचं प्रवेशपत्र 28 ऑक्टोबरला उपलब्ध होणार आहे. त्यानंतर परीक्षा ही 10 नोव्हेंबरला होणार आहे. तर मित्रांनो, याच्यात एक गोष्ट नक्कीच लक्षात घ्यायची आहे की आपल्या हातामध्ये आता दिवस कमी आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त अभ्यास तुम्हाला या दिवसांमध्ये करावा लागणार आहे, जेणेकरून तुम्ही ही टीईटी परीक्षा पास होऊ शकतात. आणि 28 ऑक्टोबरला त्या ठिकाणी तुमचं प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी थोड्या बहुत फरकाने या ठिकाणी तारीखचं इकडे तिकडे होऊ शकतं, शक्यता आहे. परंतु नाही झाली, याच वेळेनुसार परीक्षा झाली तर आपण आपल्या तयारीमध्ये नक्कीच राहायचं आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत राहील आणि दुसरा पेपर त्याच दिवशी दुपारी 2 वाजता सुरू होईल. तो 4:30 वाजेपर्यंत असणार आहे. याची सुद्धा विद्यार्थ्यांनी नक्कीच नोंद घ्यायची आहे, कारण की ज्यांनी 2 पेपर भरलेले आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची ही माहिती आहे. मित्रांनो, टीईटी अर्ज कसा व कुठे करावा, यासाठी सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे या जाहिरातीनुसार उमेदवारांना केवळ आणि केवळ ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. म्हणजेच या परीक्षेचे ऑनलाईन अर्ज व शुल्क भरायचा कालावधी हा 9 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत असणार आहे. परीक्षेचे पवित्रपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेण्यासाठी दिनांक 28 ऑक्टोबर जसं आपण आधीच सांगितलं त्याप्रमाणे या सगळ्या गोष्टी होणार आहेत. पद्धतीचा जो अर्ज आहे तुम्हाला हा महाटीईटी
.in या संकेतस्थळावरती तुम्हाला तो भरावा लागणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाची ही माहिती होती. त्यानंतर आपण विचार जर केला तर या परीक्षेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहे आणि याची पात्रता तर आपण ऑलरेडीच बघितलेली आहे. तर ऑनलाईन अपलोड करायची कागदपत्रे कोणती कोणती असणार आहे, तर यामध्ये असणार आहे आपलं स्वतःचं छायाचित्र जे व्यवस्थित आकारामध्ये त्या ठिकाणी अपलोड करणं खूप महत्त्वाचं आहे. आपली स्वाक्षरी त्या ठिकाणी असणार आहे, जे त्याचा सुद्धा तुम्ही एक फोटो काढून त्या ठिकाणी तुम्ही तो अपलोड करावा लागणार आहे. त्यानंतर आपले ओळखपत्र म्हणजे मतदान कार्ड असेल, आधार कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, याबाबतचं कोणतेही एक ओळखपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे आणि स्वप्रतिज्ञापत्र जे आपल्या CTET व TET या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण ते उपलब्ध करून दिलेलं आहे. तुम्ही ते चॅनल जॉईन केलं नसेल तर नक्कीच जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्ही ते आपले स्वप्रमाणपत्र सुद्धा त्या ठिकाणी लिहायचं आहे, स्वहस्ताक्षरात लिहायचं आहे, त्याचा फोटो काढायचा आहे किंवा त्याचं स्कॅनिंग करायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर आहे शैक्षणिक कागदपत्र. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी तुम्हाला गुणपत्रक व प्रमाणपत्र कोणाकोणाचे, इयत्ता 10वीचे, 12वीचे, DTED किंवा BEd, त्यासोबत तुम्हाला तुमचे ग्रॅज्युएशनचे सुद्धा गुणपत्रक व प्रमाणपत्र त्या ठिकाणी अपलोड करायचे आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या दोन्ही परीक्षांना पात्रता तुमची त्या ठिकाणी ग्राह्य धरली जाणार आहे. त्यानंतर इतर कागदपत्रे कोणते कोणते असणार आहे, डोमासाईल महत्वाचं असणार आहे, जेणेकरून तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात याची त्या ठिकाणी दखल घेतली जाईल. त्यानंतर जातीचा दाखला तुम्हाला लागणार आहे, त्याला आपण कास्ट सर्टिफिकेट म्हणतो. नॉन क्रिमिनल लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. जर तुमच्याकडे जातीचा दाखला नसेल तर तुम्ही नक्कीच लवकर काढून घ्या, कारण की जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड नाही केलं किंवा त्या ठिकाणी नाही तो नंबर दिला तर तुमचा जो फॉर्म आहे तो ओपन मध्ये जाणार आहे आणि नक्कीच तुमची जी पात्रता आहे ती तुम्हाला वाढून भेटणार आहे. म्हणजेच काय, जर तुम्ही ओबीसी किंवा अदर कॅटेगरीमध्ये असाल तर तुमची जी आहे पात्रता ती 55% असते, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 82 मार्क पाडायचे असतात पेपरमध्ये आणि जर तुम्ही ओपनमध्ये गेला तर तुम्हाला तो 90चा क्रायटेरिया त्या ठिकाणी लागू होतो. त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी जे आहे जातीचा दाखला काढायचा आहे, जेणेकरून आपण आपली ही परीक्षा पात्र करू शकू. त्यानंतर नावात बदल असल्यास त्याचा त्या प्रमाणचा दाखला सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भरायचा आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची माहिती आहे, व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्ही नोंद करा. मित्रांनो, व्हिडिओ थोडा लांब चालला आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक विनंती करतो, तुम्ही आतापर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर नक्कीच TET अभ्यासक्रम काय, त्यानंतर मी स्वतः 7 दिवसात परीक्षा पास कशी करावी किंवा कसा झालो, त्यानंतर TET परीक्षांतर काय, या मुद्द्यांवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तो नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो बघू शकता. तो सुद्धा आपल्या चॅनलवरती आहे. तर नक्कीच त्याची मी लिंक जी आहे ती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती बघा आणि त्या ठिकाणी तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्कीच बघा, जेणेकरून तुमचा फायदा त्याच्यामध्ये होणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.